सहकार भवनच्या भूमिपूजन सोहळ्याला आणि विक्रोळी या ठिकाणी हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील, दुसऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निघून गेलेले उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, या राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब, सहकार गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुंबई नगरीच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम, सन्माननीय राहुल शेवाळे साहेब, आमदार प्रसाद लाड, सन्माननीय सुनील सेल्वन साहेब, अधिकारी सर्वस्वी संजय जायसवाल, मिलिंद बोरीकर, मिलिंद शंभरकर, सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, नंदकुमार काटकर, सिद्धार्थजी कांबळे, प्रकाश दरेकर, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, व्यासपीठावर उपस्थित कालिदास कोळंबकर साहेब, सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं सहकारातील सहकार चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी एक स्वप्न होतं. त्या सहकार भवनाच्या उद्घाटनासाठी, भूमिपूजनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मुंबईतील सर्व सहकार चळवळीतील कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम देवेंद्रजींचं मी मनापासून मुंबईकरांच्या वतीनं, सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी आमच्या सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी, प्रशिक्षणासाठी आणि आधुनिक ठरेल अशा प्रकारचं सहकार भवन उभारण्यासाठी साहेब आपण या ठिकाणी भूखंड आम्हाला दिलात, त्याबद्दल सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला लाख लाख धन्यवाद त्या ठिकाणी देतो. साहेब, मुंबईमध्ये 50,000 गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या 40,000 गृहनिर्माण संस्था सभासद आहेत. त्यापैकी उपनगरामध्ये, पश्चिम उपनगरामध्ये 15,000, त्या ठिकाणच्या पूर्व उपनगरामध्ये 12,000 आणि बाकी सिटीमध्ये. आपण मला म्हाडाचा भूखंड त्या ठिकाणी विक्रोळीला छोटा टिटबिट प्लॉट दिलात. आम्ही साहेब तो या हाऊसिंग फेडरेशनच्या ट्रेनिंग सेंटरसाठी वापरला आणि एक सुसज्ज विक्रोळीला आज त्या ठिकाणी सहकारातलं हाऊसिंगचं मार्गदर्शन करणारं आणि ट्रेनिंग देणारं सेंटर उभं राहिलंय. साहेब, अशाच पद्धतीचं आपण गोरेगावला करतोय. त्या ठिकाणी 15,000 लोक कम्युनिकेट आपण करणार आहोत, कनेक्ट करणार आहोत. साहेब, आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. साहेब, आपण म्हणजे आमची ऊर्जा आहात. आज सहकारात असेल किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आज मी आत्मविश्वासाने आणि ताकदीनं जे काम करतो त्याच्या मागचं प्रेरणा स्रोत कोण असेल तर आमचे देवाभाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. साहेब, आतापर्यंत आपण 5 मुंबईतले कार्यक्रम आमच्या सहकारासाठी दिलेत. प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला काहीतरी देऊन गेलात. पहिलं यशवंतराव प्रतिष्ठानला आपण कार्यक्रम केला, सहकार संस्कार परिषद. आपण सहकार भवनाची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली, त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी करतोय. साहेब, सहकार परिषद आपण गोरेगावला घेतली, आपण उपस्थित होतात. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी काही मागण्या आम्ही केल्या
आपण 18 GR साहेब त्या ठिकाणी गोरेगावला काढलेत. साहेब आपण काम केल्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी म्हणून आम्ही अभ्युदयनगरला त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी अभ्युदयनगरचं C&D डेव्हलपमेंट आपण व्यासपीठावरनं त्या ठिकाणी जाहीर केलं. साहेब आम्ही चाव्या वाटपाचा सेल्फ डेव्हलपमेंटचा कार्यक्रम चारकोपला त्या ठिकाणी घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये साहेब आपण त्या ठिकाणी आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी प्राधिकरणासाठी त्या ठिकाणी घोषणा केलीत. मला त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष केला. साहेब आज आणि हा इथला कार्यक्रम आपला संपन्न होतोय आणि आज साहेब आजही आपल्याकडे अनेक मी जास्त वेळ बोलणार नाही. जास्तीत जास्त आपलं मार्गदर्शन आमच्या सहकार चळवळीला साहेब राज्यात नाही काही संस्थांचे प्रतिनिधी आले त्याची अपेक्षा या ठिकाणी आहे. साहेब आज या ठिकाणी सहकार भवन उभं राहत आहे. आपल्याला अपुरा वेळ आहे म्हणून त्याची मी डॉक्युमेंटरी बनवली होती. त्याच्यामध्ये काय काय नेमकं असणार आहे आणि साहेब आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो राज्यातल्या सहकार चळवळीला दिशा देणारं एक प्रमुख केंद्र आपलं हे सहकार भवन ठरेल हा विश्वास या निमित्तानं साहेब मी व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारे साहेब आपला आशीर्वाद राहावा. आपण आम्हाला भरभरून दिलं. मुंबई जिल्हा बँक असेल सहकारी फेडरेशन्स असतील जे जे प्रश्न घेऊन आपल्या समोर आलो त्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं साहेब आपण काम केलं आणि आपण करत गेलात. आम्हाला आशीर्वाद दिलात. आम्ही आपल्या आशीर्वादातनं उतराई व्हायचं म्हणून साहेब आम्ही समाजाला देतोय. बँकेच्या माध्यमातून साहेब आपण गिरणी कामगारांना पैसे दिले, माथाडी कामगारांना पैसे दिले, पोलिसांना पैसे दिले, शिक्षकांना पैसे दिले, सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली. साहेब 1600 प्रस्ताव आपल्याकडे आलेत. 46 संस्थांना आपण कर्ज त्या ठिकाणी दिलं. 21 इमारती उभ्या राहिल्या. एका इमारतीच्या चाव्या आपल्या हस्ते त्या ठिकाणी वाटल्या. त्यामुळे साहेब आम्ही महिलांच्यासाठी आपण योजना आणली. महिलांना 1,500 आपण रुपये द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं. जयस्वाल साहेब जरा ऐकू द्या. जयस्वाल साहेब कारण ही लोक आले साहेबांना मी काय मागण्या मांडतो ते ऐकण्यासाठी. त्याच्यामुळे साहेब आपण लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये दिलेत. आपला जो विचार होता की हे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे म्हणून साहेब त्या ठिकाणी आम्ही बिनव्याजी कर्ज योजना आणली. आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो जेव्हा मी साहेबांना बोललो साहेब आपल्याला 0% व्याजदरानं पैसे देता येतील. आपण त्या ठिकाणी MTDC आणि इतर महामंडळाची बैठक लावा आणि शासनाच्या व्याजाच्या परताव्याला जोडून द्या. साहेब एका मिनिटात वर्षावर बैठक घेतलीत आणि 1 मिनिटात निर्णय दिला साहेबांनी करून टाका. आज 1,000-1,200 महिलांना मुंबईत आपण त्या ठिकाणी LY जनरेट करून त्या ठिकाणी पैसे देतोय. साहेब एक विनंती माझी आहे, शेवटच्या 2 विनंत्या करणार आहे. सेल्फ डेव्हलपमेंटला साहेब प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आपण त्या ठिकाणी मित्राला सांगितलेलं आहात. मी त्या ठिकाणी फायनान्स एजन्सीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करतोय. कारण आम्हाला काही मर्यादा आहेत. आपण राज्य बँकेला सांगितलंय परंतु मुंबईकरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मोठ्या जागा साहेब त्या ठिकाणी मिळत आहेत. आपण त्या संदर्भात पैशाची उपलब्धता होण्यासाठी शासनानं त्या ठिकाणी आम्हाला पैसे उपलब्ध करून द्यावे किंवा अशा प्रकारच्या एजन्सी द्याव्या ही विनंती करणार आहे. साहेब राज्यातल्या सहकार चळवळीला आज ऊर्जितावस्था देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आज अर्बन बँका अडचणीत आहेत साहेब. त्यांना 200 कोटी रुपये द्यायचा प्रस्ताव अनास्कर समितीने दिलेला आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये राज्यामधल्या 50% अर्बन बँका बंद पडतील. साहेब 3 जिल्हा बँकांना आपण 700-800 कोटी दिलेत. अजून जिल्हा बँकांना मदतीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मजूर संस्था असतील, बेरोजगारांच्या संस्था असतील, आमच्या महिलांच्या सहकारी संस्था असतील, त्यांना त्या ठिकाणी शासकीय काम द्यावं ही विनंती आपल्याला या ठिकाणी मी करतोय. पूर्वी कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम व्हायचं. ते काही खाजगी ठेकेदार करतात. तर साहेब या सहकारातल्या ज्या व्यवस्था आहेत, सहकारातल्या ज्या संस्था आहेत त्या साहेब टिकल्या पाहिजेत. आणि मला वाटतं त्या ठिकाणी या आपल्या राज्याला सहकाराचा वारसा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, स्वर्गीय त्या ठिकाणचे आमचे वसंतदादा पाटील असतील,
ते अगदी पवार साहेब अजितदादांपर्यंत या सहकारामध्ये काम या नेत्यांनी केलंय. साहेब आता आपल्याला जबाबदारी स्वीकारायची आहे. मगाशी पत्रकार आले, त्यांनी मला सांगितलं की देवाभाऊंनी सहकारात लक्ष घातलंय. मी जाहीरपणे सांगतो, होय, राज्यातल्या सहकाराला ताकद देण्यासाठी जे जे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं लागेल ते माननीय देवाभाऊंकडून आपण करून घेऊ, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब, एक मागण्यांचं निवेदन सगळा गठ्ठा आपल्याकडे त्या ठिकाणी देतो. मी वेळ त्या ठिकाणी आपला जास्त घेत नाही. जशी मागे आपण एक आम्हाला व्यापक बैठक दिलीत, तशी महाराष्ट्रातल्या सहकारीच्या प्रश्नांसाठी बाबासाहेब आपण एक बैठक आपण सभागृहात जाहीर केलेत की माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन राज्यातले प्रश्न मार्गी लावू. साहेब, मला एक बैठक आपण जर त्या ठिकाणी दिलीत तर हे सारे प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी मांडू. आज प्रतीक्षा नगरच्या आजूबाजूच्या सोसायटीची लोक मला भेटली. साहेब, आपण येणार म्हणजे लोकांना विश्वास आहे. अभिद्यनगरला आपण केलं, इथल्या इमारतीची लोक आली, बोले आम्हाला 30-35 वर्ष झालेत, आमचा विकास त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. साहेब, अभिद्यनगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगरचा पण त्या ठिकाणी आपल्याला विकास करता आले. इथे मध्यमवर्गीय कष्ट करणारी सर्वसामान्य माणसं या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे साहेब त्याच्यातही आपण लक्ष घालावं. आपण मुंबईसाठी भरभरून देताय, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कर्जमाफी केलीत, बेरोजगारांसाठी त्या ठिकाणी आपण काम करताय, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर येत आहेत, मुंबईला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण या ठिकाणी साहेब करतायत. मुंबईकरांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आपल्यावर पूर्ण भरवसा आहे. आज आपण साहेब व्यस्त शेड्यूल असताना या ठिकाणी आपण आलात. मी या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला सदैव आशीर्वाद या महाराष्ट्राच्या मुंबईतल्या सहकार चळवळीच्या मागे या ठिकाणी राहावा, हाऊसिंग चळवळीच्या मागे राहावा. आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारचं एक चांगलं काम निश्चितपणे या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन आपल्या मार्गदर्शनाखाली करून दाखवेन, हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.